सिमेंट मिक्सर अपघात Googleवर जायचं, सर्च करायचं. फक्त एका शहराचं नाव सर्वात जास्त हायलाइट होतं, ते म्हणजे पुणे शहराचं. मित्रांनो, पुणेकर या मिक्सरला बघितल्यावरती घाबरतात. पुणेकरांच्या मनामध्ये जी दहशत निर्माण झालेली आहे या मिक्सरमुळे, याच्यापासून 10 कोस लांब पुणेकर थांबतात. मित्रांनो, या मिक्सरवरती काही निर्बंध टाकण्यात आले. ज्या प्रकारे अपघात झालेत या मिक्सरमुळं, त्यामुळं पुणेकर देखील याच्यापासून 10 कोस लांबच राहतात. निर्बंध टाकलेले आहेत, तरी देखील आजही अपघात होतायत आहे. हे मिक्सरवाले अक्षरशः सर्वसामान्य मुलांना चिरडून जातात आहे. काय चाललंय पुण्यामध्ये? काय या मिक्सरने थैमान घातलेलं आहे? याच्याबद्दल थोडंसं आपण बोलणार आहोत. माझं नाव आहे विकास. खरं बोलतोमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, ज्याप्रमाणे पुणे, पिंपरी चिंचवड, हिंजवडी या परिसरामध्ये मिक्सरचे अपघात होतात आहे. अक्षरशः अंगावरती काटा येईल असे अपघात होतात आहे. मित्रांनो, अक्षरशः 2 मजल्याचा हा बिल्डिंग असलेला ट्रक, ह्याला शेजारी जरी तुम्ही बघितलं तर एक घाम फुटतो. एवढा मोठा हा ट्रक, याच्यापासून लोकं आजकाल लांबच राहतात आहे. कारण हा कधी पडत, कधी यू-टर्न घ्यायला जाईल, कधी टर्न घ्यायला जाईल आणि कधी काय होईल हे लोकांना माहितीच नाहीये. कारण याच्यामध्ये बसलेला ड्रायव्हर हा 3ऱ्या मजल्यावरती बसलेला आहे. त्याला आजूबाजूला दिसतंय का नाही हे देखील त्याला माहिती नाहीये. फक्त मिरर लावलेले आहेत. त्या मिररमधनं तो बघतोय का नाही, त्याला तो कोर अनुभव आहे का नाही, या सगळ्या गोष्टी पण बघायसारख्या आहेत मित्रांनो. आता याच्यामध्ये जे ड्रायव्हर्स आहेत, त्यांना ₹15,000 मधनं कुठूनतरी बायकांड उचलून आणलेलं आहे आणि त्याला त्या मोठ्याल्या ट्रकवरती कामाला ठेवलेलं आहे का? या गोष्टी तर चालू नाहीयेत का? हा देखील प्रश्न उपस्थित होतोय. मित्रांनो, काही-काही कमी पगारामध्ये काम करणारे लोकं असतात, त्यांना कामावरती ठेवलं जातं. त्यांना अनुभव नसतो. फक्त एखादी कार चालवली असती, मोठा टेम्पो चालवला असतो. त्यांच्या हातामध्ये हा मोठा लट, एक हत्ती देणं आणि सर्वसामान्य माणसाच्या जीवाला धोका करणं, हे कितपत योग्य आहे? मित्रांनो, हा जो मिक्सर चालवायचा जो प्रकार आहे, याच्यावरती कायदा आणला पाहिजे, की याच्यावर कंपल्सरी अनुभवी ड्रायव्हर जो आधीच त्या मिक्सरवरती काम केलेला आहे, ज्याने ती गाडी चालवली गेलेली आहे, या सगळ्या गोष्टी तळपाडायला पाहिजे. त्या ड्रायव्हरला घोर अनुभव असणं गरजेचं आहे. त्या ड्रायव्हरनी त्या फील्डमध्ये आधीच काम केलं पाहिजे. यांसारखे नियम आणले पाहिजे. नाहीतर कुठलंतरी बायकांड 15,000 मध्ये उचलून आणायचं आणि त्याला ह्या ट्रक्सवरती बसवायचं. पगार कमी दिला तरी चालेल. याला गाडी पुढं मागं करता येते. तेवढ्यापुरतं तेवढं निघून होतोय. परंतु जिथं ट्रॅफिक होतं, जिथं सर्वसामान्य लोकं जास्त गर्दीत असतात, कुठनं कोण येतंय, काय येतंय याचा अंदाज त्याला नाहीये. असल्या गोष्टी, असल्या ड्रायव्हरच्या हातामध्ये असे कारभार देऊन, एवढा मोठा कारभार देऊन अक्षरशः सर्वसामान्य लोकांचे जीव धोक्यात घातलेले आहेत का? यांसारखे प्रश्न देखील उपस्थित होत आहेत. मित्रांनो, याच्यामध्ये जर आपण पाहिलं, अतिशय गंभीर बाब आहे, की हिंजवडीमध्ये ज्या प्रकारे ॲक्सिडेंट झाला, त्यामध्ये 2 मुली मित्रांनो, निष्पाप मुली त्या मारल्या गेल्या. मित्रांनो, अतिशय गंभीर अपघात होता तो. एवढा मोठा बलाढ्य हा मिक्सर त्यांच्या अंगावरती पडला. त्यामध्ये आमच्या त्या ताई, काही त्यांची चुकी नसताना दगावल्या. एवढ्या गंभीररित्या त्या दगावल्या. ते दर्द, ते दुःख मित्रांनो त्यांच्या आई-वडिलांचं, ते मला आहे. आम्हाला पण कुठेतरी विचार वाटतो, की त्या कुटुंबियांवरती काय परिस्थिती आली असेल, ज्यावेळेस त्यांनी ते बघितलं असेल. एवढा चिताडा होईल असा तो अपघात होता. अतिशय गंभीर बाब. 2 टनाचा, 2 टनापेक्षा जास्त असणारा हा मोठा लट मित्रांनो, हा ज्याच्यामध्ये ते सिमेंट कॅरी करतं, अजून त्याचं वेट वाढतं आणि केवढा मोठा तो ट्रक त्या मुलींच्या अंगावरती पडला. त्यानंतर मित्रांनो, तेवढाच अपघात नाहीये. यानंतर पण खूप अपघात झाले. कुणाच्या त्या टायराखाली कोण लोकं आले, त्याच्यामध्ये दगावले मित्रांनो. एवढंच नव्हे मित्रांनो, कालच एक अपघात झालेला आहे चिंचवड परिसरामध्ये. चिंचवड परिसरामध्ये मित्रांनो, एक शाळेला जाणारा तरुण मुलगा, 14 वर्षाचा हा मुलगा शाळेला चालला होता आणि त्यामध्ये मित्रांनो, हा मुलगा जात असताना हा बलाढ्य डंपर, हा बलाढ्य ट्रक मागनं आला, त्याला उडवलं, त्याला चाकाखाली घेतलं. तो चिरडला गेला त्याच्यामध्ये आणि तो त्याच्यामध्ये दगावलेला आहे. मित्रांनो, कित्येक लोकांचे जीव या डंपरमुळं जात आहेत, या मोठ्या ट्रकमुळं जात आहेत. हा मिक्सर मित्रांनो, हा पुण्यामध्ये पूर्णपणे थैमान घालत आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड असेल, आजूबाजूची जेवढी पण गावं असतील, याच्यामध्ये हे थैमान घालत आहेत आणि याच्यावरती निर्बंध आहेत मित्रांनो. याच्यावरती खूप निर्बंध आहेत. सकाळी तुम्ही बाहेर काढू शकत नाही, संध्याकाळी तुम्ही निघू शकता, रात्रीचं तुम्ही चालवायचंय, यांसारखे निर्बंध याच्यावरती आहेत. खूप असे निर्बंध या ट्रक्सवरती अपघातापासून टाकलेले आहेत. पुणे पोलीस असतील ह्याच्यामध्ये प्रयत्न करतात आहे. परंतु सगळ्यात मोठा प्रश्न याच्यामध्ये काय आहे, तर जे ड्रायव्हर आहेत, त्यांना खराच अनुभव आहे का? मित्रांनो, एवढा मोठा ट्रक चालवणं म्हणल्यावरती चेष्टा नाहीये आणि हा ट्रक चालवत असताना त्या
तरुणाला, त्या व्यक्तीला, त्या ड्रायव्हरला तेवढा अनुभव आहे का? हा प्रश्न इथं उपस्थित होतोय. मित्रांनो, काही-काही जे लोकं असतात, ते पैसा, पगार कमी देता यावं म्हणून कुठेतरी कॉस्ट कटिंग करायचा प्रयत्न करतात आणि नवीन एक ड्रायव्हर असेल, त्याच्या हातामध्ये स्टीअरिंग देतात. एखादा अनुभवी ड्रायव्हर असला, तर मित्रांनो त्याचा पगार पण जास्त द्यावा लागतो आणि जरी तो ड्रायव्हर अनुभवी असला, तरी तो तेवढा वयस्कर असेल, तर तो काम जास्त करणार नाही, जेवढा हा तरुण पोरगा काम करतो. यांसारखे प्रश्न पण यांच्या फील्डमध्ये उपस्थित होत असतील आणि म्हणूनच जे नवीन मुलं आहे, जे असे लोकं आहेत, त्यांच्या हातामध्ये हे स्टीअरिंग देतात, जे कमी पैशात काम करायला तयार आहेत. यांसारख्या मुलांच्या हातात पैसे हे स्टीअरिंग देता येते का? हा देखील प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे का? अनुभव बाजूला ठेवून, पैशाला प्राधान्य देऊन, पैशाचा विचार करून तेवढ्यापुरती तेवढी गरज भागून घेणं, यांसारख्या गोष्टी चाललेल्या आहेत का? हा देखील प्रश्न उपस्थित होतोय. प्रश्न खूप उपस्थित होतात आहे आणि याच प्रश्नांमुळे जे अपघात होत आहेत या पुणे शहरामध्ये, मित्रांनो अतिशय भयानक अपघात होत चाललेले आहेत. याच्यावरती काय करता येईल? हा देखील प्रश्नच आहे मित्रांनो. कारण पोलीस जे आहेत, पोलीस ह्यांच्यावरती निर्बंध घालतात आहे, पोलीस चौकशी करतात आहे, ह्यांना आत टाकतात आहे. तरी देखील हे अपघात होणं थांबत नाहीये. एवढ्या भलाढ्या मोठ्या रस्त्यांवरती हे अपघात होतात आहे. तुम्हाला वाटत असेल कुठेतरी यू-टर्नला झाला, हे झालं. काल तर मित्रांनो मोठा लेट एस्केपचा जो चिंचवडचा रोड त्याच्यावरती हा अपघात झाला. त्या अपघातामध्ये त्या सायकलवाल्याला अक्षरशः चिरडून टाकलं त्या ट्रक ड्रायव्हरने. म्हणूनच मित्रांनो सगळ्यात मोठा प्रश्न आहे, डंपर ड्रायव्हर्सला, ट्रक ड्रायव्हरला तो अनुभव आहे का? त्यांना तेवढा एक्सपिरियन्स आहे का? जे गाडी चालवतात ते नवीन आहेत का? हे प्रश्न हे सगळे उपस्थित होतात ते या ट्रक ड्रायव्हरवरती आणि याचं उत्तर त्याच कोड्यात आहे मित्रांनो. बघणं गरजेचं आहे. काय होतंय, काय ॲक्शन्स होते ते, कुठले नियम लावण्यात येतात ते अजून ह्या सगळ्या गोष्टी व्हेरिफाय करणं गरजेचं आहे. बघूयात काय होतं या डंपर केसेसमध्ये पुण्यामध्ये. नक्कीच मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओवरती कमेंट करून सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.